नमस्कार. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मार्गीमार्फत घेण्यात येत असलेल्या राज्यसेवा टेस्ट सिरीजच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंग्रजी विषयाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे, चूज द बेस्ट मीनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स. ही ऑलवेज हॅज अ व्हेरी प्रॅग्मॅटिक अप्रोच टू लाईफ. ऑप्शन दिलेले आहेत प्रॅक्टिकल, प्रोफिशियंट, पोटंट, पॅटर्नायझिंग. अर्थात ज्या वेळेला एखादा शब्द तुम्हाला सेंटेन्समध्ये दिला जातो त्यावेळेला तुम्हाला त्याचं मिनिंग शोधताना तो कंटेक्च्युअल मिनिंग जो आहे म्हणजे त्याच्या संदर्भाने असणारा अर्थ विचारात घ्यावा लागतो. प्रॅग्मॅटिकचा अर्थ होतो तसं पाहिलं तर बेस ऑन प्रॅक्टिकल जजमेंट्स रॅदर दॅन प्रिन्सिपल्स, म्हणजे थोडक्यात की व्यावहारिक दृष्टिकोन अशा अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. त्यामुळे याचं उत्तर हे पहिलं ऑप्शनच असणार आहे. प्रॅग्मॅटिक अप्रोच मीन्स प्रॅक्टिकल अप्रोच. प्रोफिशियंट मीन्स स्किल्ड, कुशल. पोटंट म्हणजेच हॅव्हिंग ॲबिलिटी, एबल, सक्षम, पॉवरफुल. पॅटर्नायझिंग मीन्स हू शोज हिज ग्रेटनेस, की थोडक्यात मोठेपणा दाखवणार त्याला आपण पॅटर्नायझिंग म्हणतो. पॅटर्न मीन्स वन हू गिव्स फायनान्शियल सपोर्ट, जो कोणी आपल्याला आधार वगैरे देतो अशा व्यक्तीला आपण पॅटर्न असं म्हणतो. आणि मग पॅटर्नायझिंगचा अर्थ होतो मोठेपणा दाखवणारी व्यक्ती. तर याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे हे 1 नंबरचं ऑप्शन असणार आहे. ॲन्सर जे असणार आहे ते तुमचं कोणतं असणार आहे? प्रॅग्मॅटिकचं मिनिंग काय असेल? प्रॅक्टिकल. ही ऑलवेज हॅज अ व्हेरी प्रॅग्मॅटिक अप्रोच टू लाईफ मीन्स प्रॅक्टिकल अप्रोच टू लाईफ. नेक्स्ट सेंटेन्स आहे, लेट मी डू दिस. द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ दिस स्टेटमेंट इज. याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. आता हे जे सेंटेन्स आहे, लेट मी डू दिस, इट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स हॅव्हिंग 2 ऑब्जेक्ट्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि 2 ऑब्जेक्ट आहेत. व्हॉट शुड आय डू दिस. दिस हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर यू लेट मी डू दिस असं त्याचं मिनिंग आहे, म्हणजेच मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. आता ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने लेटने सुरू होणारं इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल आणि त्याच्या डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतील तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना पहिली गोष्ट या दोघांची अदलाबदल होते. म्हणजे मीच्या जागी दिस येतो, दिसच्या जागी मी जातो. आणि हे होत असताना पॅसिव्ह व्हॉइसचं महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं? B+V3 वापरला जातो. त्यामुळे आन्सर कसं असणार आहे? लेट दिस. डूचं रूपांतर B+V3 मध्ये होईल, म्हणजेच बी डन. लेट दिस बी डन बाय, आणि बाय नंतर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरावा लागेल. लेटनी सुरुवात होईल, लेट नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या ऐवजी डायरेक्ट ऑब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर बी, त्यानंतर V3 नंतर बाय, त्याच्यानंतर वाक्याचा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं जाईल. आणि या नियमानुसार अर्थातच 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे आहे मॅच द कॉलम्स. कॉलम ए मध्ये प्रिफिक्सेस दिलेले आहेत, कॉलम बी मध्ये मिनिंग दिलेले आहेत. आता याच्यातला पहिला आहे अँटी. अर्थात आपण अँटीसिडंट हा शब्द पाहतो किंवा अँटी या शब्दाचा अँटेरियर हा शब्द पाहतो. अँटेरियर किंवा अँटीसिडंट या शब्दांच्या मध्ये आपल्या लक्षात येते की अँटीचा अर्थ होतो अगोदरचं, पूर्वीचा. आणि त्याच्यामुळे अँटी ANTE असेल तर याचं मिनिंग बिफोर असणार आहे. आणि अँटी क्लॉकवाईज वगैरे आपण म्हणतो त्यावेळेला त्याचं मिनिंग येतं अपोजिट, अगेन्स्ट. अँटीचं अगेन्स्ट असणार आहे. पोस्ट म्हणजे नंतर, म्हणजेच पोस्टचं आफ्टर असेल. ट्रान्स म्हणजे पलीकडे, ट्रान्स अटलांटिक, अटलांटिक समुद्राच्या पलीकडे, बियॉन्ड असणार आहे. BCDA, BCDA हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे आहे चूज द वर्ड ऑलमोस्ट अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड गिवन बिलो इम्बेलिश. या ठिकाणी तुम्हाला इम्बेलिश या शब्दाचं अपोजिट वर्ड विचारलेलं आहे. आता इम्बेलिश या शब्दाचा अपोजिट वर्ड विचारत असताना त्यांनी काय म्हटलंय? चूज द वर्ड ऑलमोस्ट अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड गिवन बिलो. आणि इम्बेलिश हा शब्द दिला. इम्बेलिश या शब्दाचा अगदी जवळचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा इम्बेलिशचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय इम्बेलिश? इम्बेलिश मीन्स सुशोभित करणे, टू मेक ब्युटिफुल. इम्बेलिश मीन्स सुशोभित करणे,
टू मेक ब्युटिफुल, थोडक्यात त्याचं सिनॉनिम काय असेल? टू डेकोरेट. टू डेकोरेट, सुशोभित करणे, हे त्याचं सिनॉनिम झालं. आता याचा अपोजिट वर्ड सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे डिसफिगर. डिसफिगर म्हटलं की आपल्या लक्षात येते की एखाद्याचा आकार बदलणे, कुरूप करणे, विद्रूप करणे, अशा अर्थाने आपण डिसफिगर हा शब्द वापरतो. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सॅक्रिफाईस त्याग करणे हा अपोजिट वर्ड असू शकत नाही, कारण सुंदर बनवणे, त्याग करणे अपोजिट वर्ड नाही आहेत. त्याच्यानंतर डिसफिगर म्हणजे विद्रूप करणे, म्हणजेच हा त्याच्या विरुद्धार्थी असतोय, कारण इम्बेलिशमध्ये आपण ती गोष्ट सुशोभित करतोय. फोरफिट म्हणजे अर्थात नकली. फोरफिट असं ज्यावेळेला आपण म्हणतोय, तर फोरफिट हा शब्द ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला फोरफिटचं जे मिनिंग आहे, आपण एखादी गोष्ट अर्थात हे मुळातच आपण वर्ब म्हणून वापरतो. आणि फोरफिटचं मिनिंग आपण टू लूज समथिंग और हॅव समथिंग टेकन अवे फ्रॉम यू, युजली बिकॉज यू हॅव डन समथिंग रॉंग. आपण काहीतरी चूक केली तर आपल्यापासून एखादी गोष्ट हिसकावून घेतली जाते, त्याला आपण फोरफिट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात टू गिव्ह अप और लूज समथिंग बिकॉज यू कॅनॉट डू समथिंग दॅट द रूल्स, म्हणजे जे नियमानुसार तुमच्याकडे किंवा कायद्यानुसार तुमच्याकडे नाही आहे अशी गोष्ट तुमच्याकडून हिसकावून घेणं, त्याला फोरफिट म्हटलं जातं. म्हणजे हे त्याचं मिनिंग असू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे इंडिक्ट. आता इंडिक्टचं जर मिनिंग आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येत आहे की इंडिक्ट म्हणजे दोषारोप ठेवणे. थोडक्यात एखाद्यावर आपण आरोप ठेवतो. म्हणजे थोडक्यात इंडिक इज टू ऑफिशियली चार्ज समबडी विथ अ क्राईम. एखाद्याच्यावर एखाद्या गुन्ह्याचा दोष ठेवतो त्यावेळेला त्याला इंडिक्ट हा शब्द वापरतो. म्हणजे हे तीनही शब्द त्याचे विरुद्धार्थी शब्द असू शकत नाहीत. त्यामुळे इम्बेलिशचा अपोजिट वर्ड काय असणार आहे? डिसफिगर. नेक्स्ट आहे स्पॉट द एरोनियस पार्ट इफ एनी इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही मेट विथ अन ॲक्सिडेंट अँड ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. आणि तुम्हाला कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते शोधून काढायचं. ही मेट पास्ट टेन्स आहे कारण ती घटना भूतकाळात घडलेली आहे. विथ अन ॲक्सिडेंट, टू मीट विथ अन ॲक्सिडेंट म्हणजे अपघात होणे बरोबर आहे. अँड ॲडमिटेड इन द हॉस्पिटल, आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अँड ॲडमिटेड इन द हॉस्पिटल असं म्हणतोय. तर इथे एरर झालेली आहे. कारण लक्षात ठेवा काही ठिकाणं जी आहेत, हॉस्पिटल असेल, स्कूल असेल, कॉलेज, चर्च, टेम्पल, प्रिझन किंवा बेड यासारख्या ठिकाणांचा उपयोग हा त्यांच्या मूळ हेतूसाठी केला तर त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. आता अपघात झालाय म्हटल्यावर हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठीच गेलाय, म्हणजे तिथे आर्टिकलची आवश्यकता नाही. त्यामुळे 3 नंबरच्या पार्टमध्ये एरर आहे. पुढे चेंज द नरेशन. चेंज द नरेशन म्हणजे चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. तर टीचर सेड टू मी बी रेग्युलर अँड लर्न युअर लेसन्स डेली. शिक्षक मला म्हणाले नियमित अभ्यास कर आणि तुझे रोजचे जे धडे आहेत ते शिक, नियमित शिक. आता या ठिकाणी तुम्हाला पहिली गोष्ट दिलेलं जे सेंटेन्स आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये 2 वाक्य जोडताना जर ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर टू वापरतो. सेड टूच्या पण ऐवजी ॲडवाईज वापरलं जातं, टोल्ड वापरलं जातं, आस्क वापरलं जातं. अर्थात टोल्डही वापरलं जाऊ शकतं, आस्क वापरलं जाऊ शकतं, ॲडवाईज वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला पुढची रचना जी आहे त्याच्यावर जे जास्त लक्ष द्यायचं आहे त्यामध्ये जे कनेक्टिंग वर्ड आहे तो कनेक्टिंग वर्ड महत्त्वाचा आहे. आता इथे वाक्य काय आहे? बी रेग्युलर अँड लर्न युअर लेसन्स डेली, म्हणजेच सल्ला दिलाय. सल्ला दिलाय म्हणजे ॲडवाईज असलं पाहिजे. 3 नंबर आणि 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये ॲडवाईज आहे. परंतु पुढे तुमच्या लक्षात येईल की 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये 2 वाक्य जोडण्यासाठी टू वापरलेला नाही आहे. त्याच्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे द टीचर ॲडवाईज मी, त्याच्यानंतर तुम्हाला टू लिहावा लागेल, टू नंतर परत बी वापरावं लागेल. अर्थात इथे तुमच्या लक्षात येईल टीचर आस्क टू मी रेग्युलर असं म्हटलं आहे, तर त्यामुळे आस्क टू मी रेग्युलर असं होणार नाही, कारण तिथे आस्क टू मीच्या ऐवजी आस्क मी टू बी रेग्युलर असं असायला पाहिजे होतं. फर्स्ट ऑप्शनमध्ये टीचर टोल्ड मी टू बी रेग्युलर
अँड लर्न हिज लेसन्स असं म्हटलंय. हिज लेसन्स असं नाही होणार, कारण शिक्षक मला म्हणाले, त्यामुळे माय लेसन्स असलं पाहिजे. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे एक्झॅक्ट करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे? फोर्थ असणार आहे. फोर्थ ऑप्शन काय होईल? द टीचर ॲडवाइज मी टू बी रेग्युलर अँड लर्न माय लेसन्स डेली. 7th वन आहे कॉलेज रिओपन्स ऑन मंडे. कॉलेज पुन्हा सोमवारी सुरू होत आहे. इन द अबोव सेंटेन्स द अंडरलाईन वर्ब डिनोट्स. अधोरेखित केलेल्या क्रियापदामधून काय व्यक्त होते ते विचारलंय. तर साहजिकच याच्यातून काय व्यक्त होणार आहे? फ्युचर इव्हेंट व्यक्त होईल. काय व्यक्त होईल? फ्युचर इव्हेंट. कारण का कॉलेज रिओपन्स ऑन मंडे एका भविष्यकाळातील एका विशिष्ट वेळेचा उल्लेख झालेला आहे आणि त्यावेळेला ती क्रिया घडेल असं म्हटलंय. त्याला आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट टेन्स वापरतो आणि हा प्रेझेंट टेन्स फ्युचर इव्हेंट इंडिकेट करतोय. आय हॅव डन दिस वर्क मायसेल्फ. या ठिकाणी मायसेल्फ हा शब्द जो आहे तो नाऊन नंतर वापरलेला आहे. मायसेल्फ हा शब्द आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून पण वापरतो, इम्पेटिक प्रोनाउन म्हणून पण वापरतो. जर तो वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करत असेल तर त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हटलं जातं. पण या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे? व्हॉट हॅव आय डन दिस वर्क. दिस वर्क हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे मायसेल्फ इज यूज टू गिव्ह इम्पॅसिस ऑन द सेंटेन्स, हेन्स इट इज इम्पेटिक प्रोनाउन. मायसेल्फ हे वाक्यामध्ये भर देण्यासाठी वापरलेलं आहे आणि म्हणून ते इम्पेटिक प्रोनाउन आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस कंटेन्स अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. खालीपैकी कोणत्या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे? सकर्मक क्रियापद आहे म्हटल्यावर साहजिकच काय आहे? त्या वाक्याची रचना जी आहे ती सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा, द गर्ल्स कॅरी वॉटर टू देअर विलेज. हू कॅरी? द गर्ल्स. द गर्ल्स इज द सब्जेक्ट. कॅरी इज अ वर्ब. फॉर डू द गर्ल्स कॅरी वॉटर. वॉटर इज ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ही रचना पहिल्याच सेंटेन्समध्ये आहे, त्यामुळे ते ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कॅरी हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे शी लाफ लाऊडली. ती मोठ्याने हसली. अर्थात हसण्याची क्रिया तिच्याजवळच सुरू झाली, तिच्याजवळच थांबली, म्हणजेच शी इज द सब्जेक्ट, लाफ इज वर्ब, लाऊडली हा ॲडव्हर्बियल पार्ट आहे म्हणजे ऑब्जेक्ट नाही आहे. थर्ड सेंटेन्समध्ये पण तसंच आहे. द सन शाईन्स व्हेरी ब्राईटली. हू शाईन्स? द सन. द सन इज द सब्जेक्ट. शाईन्स हे वर्ब झालं. व्हेरी ब्राईटली हा ॲडव्हर्बियल पार्ट झाला, त्याच्यामुळे हे सुद्धा इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. सेकंड सेंटेन्स पण इनट्रान्झिटिव्ह आहे. थर्ड सेंटेन्समध्ये ही बिकेम अ डॉक्टर. इथं ट्रान्सफॉर्मेशन झालं, स्थिती बदलली. स्थित्यंतर दर्शवणारं वाक्य, तो डॉक्टर झाला म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये बदल झाला. इट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द स्टेट. आणि असं असेल तर ते सुद्धा इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. फक्त ॲक्शन कुठे घडलेली आहे? पहिल्या सेंटेन्समध्ये. आणि कुणावर घडलेली आहे? द ॲक्शन ऑफ कॅरिंग इज ट्रान्सफर फ्रॉम गर्ल्स टू द वॉटर. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा त्या ठिकाणी आपण त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. पुढे रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह. ईच बुक इन द सिरीज हॅड अ फॉरवर्ड बाय अ स्कॉलर. ईच बुक, यामध्ये लक्षात ठेवा की जर वाक्यामध्ये ईच, आयदर, नायदर हे जर वर्ड असतील तर ते डिस्ट्रीब्युशन दर्शवतात, विभाजन दर्शवतात. विभाजन दर्शवण्यासाठी या शब्दांचा उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे यांना आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. याच्यामध्ये फक्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, जर ईच, आयदर, नायदर नंतर ऑफ असेल तर त्यानंतर आपण प्ल्युरल नाऊन वापरतो किंवा प्रोनाऊन वापरतो. प्ल्युरल नाऊन किंवा प्रोनाऊन वापरतो. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की वाक्यामध्ये प्ल्युरल नाऊन किंवा प्रोनाऊन असल्यामुळे ह्याच्यानंतर येणारं वर्ब मात्र सिंग्युलर असतं, सिंग्युलर वर्ब असतं. त्यावेळेला हे ईच, आयदर, नायदर हे प्रोनाऊनचं काम करतात. कोणतं काम करतात? प्रोनाऊनचं. ईच, आयदर, नायदर हे प्रोनाऊनचं काम करतात. पण ज्यावेळेला ईच, आयदर, नायदर नंतर लगेच नाऊन वापरलं जातं, ईच बॉय, आयदर गर्ल किंवा समजा नायदर कंट्री अशा स्वरूपाचे शब्द आहेत, तर त्यावेळेला हे ॲडजेक्टिव्हचं काम करतं. ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण एव्हरी सुद्धा वापरतो. समजा एव्हरी मॅन असं आहे तर ते आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतो. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ज्यावेळेला हे शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतात त्यावेळेला त्याच्यानंतर लगेच नाऊन येतं. आर्टिकल वगैरे वापरलं जात नाही, कोणताही डिटरमायनर वापरला जात नाही, लगेच एकवचनी नाम येतं. त्यामुळे हे काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ईच, आयदर, नायदर आणि एव्हरी. एव्हरी, ईच, आयदर, नायदर हे शब्द लगेच जर नामानंतर येत असतील
तर त्यांना काय म्हटलं जातं, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रिप्लेस द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स बाय अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. 5 पीपल विच इग्नोर्ड, अर्थात 5 पीपल विच इग्नोर्ड असं म्हणतोय. पुढचं सेंटेन्स तुम्हाला वाचण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण रिलेटिव्ह प्रोनाउन हे अगोदरच्या त्याच्या अँटीसिडंट प्रमाणे वापरलं जातं, अँटीसिडंट प्रमाणे वापरलं जातं. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की या ठिकाणी पहिली गोष्ट हू असला पाहिजे हे तुम्हाला पटकन डिसाईड करता येते, कारण पीपल हे व्यक्तिवाचक नाम आहे आणि व्यक्तिवाचक नामानंतर आपण हू वापरतो. पण हू असणारे 2 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट सेंटेन्स वाचावं लागतं. कारण याच्यामध्ये काय झालं आहे, विच इग्नोर्ड अँड इव्हॅक्युएशन ऑर्डर वेअर ट्रॅप इन द माउंटन रिजन इनसर्कल्ड बाय अ वाईल्ड फायर. तर आता इनसर्कल्डवरून लक्षात येते आपल्या की हे किंवा अर्थावरून लक्षात येते की हे वाक्य भूतकाळातलं आहे. त्याच्यामुळे हू इग्नोर्स असं होणार नाही, दॅट इग्नोर्ड होणार नाही, कारण तिथे अ इव्हॅक्युएशन असं नाही म्हटलं जाणार, दोज इग्नोरिंग असं होणार नाही. त्यामुळे याचा ऑप्शन काय असला पाहिजे, हू इग्नोर्ड अँड इव्हॅक्युएशन ऑर्डर. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे, नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्यामध्ये थोडंसं आय थिंक तुमच्या ॲन्सर कीमध्ये याचं ऑप्शन आपण हा प्रश्न उत्तरपत्रिकेतून रद्द केला होता का, थोडंसं ऑप्शन्स चुकलेले होते, त्याच्यामुळे थोडं लक्ष द्या. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इंडिया इज लार्जर दॅन एनी डेमोक्रेसीज इन द वर्ल्ड. अर्थात इंडिया इज लार्जर दॅन असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं ER किंवा मोर दॅन आहे, तर त्याच्यानंतर कंपल्सरी एकतर एनी अदर वापरतो किंवा ऑल अदर वापरतो. नुसतं एनी डेमोक्रेसीज असं होणार नाही, त्यामुळे एनी अदर डेमोक्रेसी इन द वर्ल्ड असं असलं पाहिजे किंवा ऑल अदर डेमोक्रेसीज इन द वर्ल्ड असलं पाहिजे. त्यामुळे पहिलं सेंटेन्स जे आहे हे चुकीचं आहे. पुढे लॉट ऑफ वॉटर हॅज ओव्हरफ्लोड. लॉट ऑफ वॉटर हॅज ओव्हरफ्लोड द टँक. आता लॉट ऑफ वॉटर हॅज ओव्हरफ्लोड द टँक असं म्हणतो, त्यावेळेला लॉट ऑफ हा जो शब्द आहे जर तो सिंग्युलर वापरला तर आपण अ लॉट ऑफ असं म्हणतो आणि लॉट्स ऑफ असं म्हणतो. म्हणजे एक तर तुम्हाला अ लॉट ऑफ वापरावा लागतो किंवा लॉट्स ऑफ, आता दोघांचे अर्थ एकच आहे, पण लॉट ऑफ वापरलं असेल तर अ शुड बी देअर किंवा लॉट्स ऑफ वापरावं लागतं, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ही इज मोर स्ट्रॉंग दॅन वाईज. अर्थात हे सेंटेन्स बरोबर आहे, पण बऱ्याच जणांना ते चुकीचं वाटलं असेल कदाचित. ही इज मोर स्ट्रॉंग दॅन वाईज, याच्यामध्ये स्ट्रॉंग आणि वाईज या 2 ॲडजेक्टिव्हची कंपॅरिझन केली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी ती जी ॲडजेक्टिव्ह आहेत ती मूळ रूपात आहेत, म्हणजे तो शहाणा असण्यापेक्षा अधिक मजबूत आहे. त्यामुळे ही इज मोर स्ट्रॉंग दॅन वाईज. स्ट्रॉंग आणि वाईज या त्यांच्या 2 ज्या क्वालिटी आहेत त्या क्वालिटीची कंपॅरिझन केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मोर स्ट्रॉंग दॅन वाईज असं म्हटलं आहे. ही लाईक्स द सिनरी ऑफ द हिल्स. सिनरी हा शब्द नेहमीच आपण सिंग्युलरमध्ये वापरतो. सिनरी हा जो शब्द आहे हा नेहमीच आपण सिंग्युलरमध्ये वापरतो आणि सिंग्युलरमध्ये वापरत असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी ही लाईक्स द सिनरी ऑफ द हिल्स हे सेंटेन्स बरोबर आहे. त्याला त्या टेकड्यांचं सौंदर्य आवडलं. तर सिनरीज असं म्हणत नाही, त्याचं प्लुरल कधीही केलं जात नाही, त्यामुळे याचं उत्तर ओनली सी अँड डी असं असलं पाहिजे. तर काय असलं पाहिजे, ओनली सी अँड डी असं असलं पाहिजे. पुढे नॉट ओनली डज द चिल्ड्रन हॅव फ्युअर चान्सेस ऑफ सर्वायव्हिंग अँड आर अंडरफेड, दे ऑल्सो लॅक एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज. आता याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचं होतं आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल, तर यामध्ये लक्षात ठेवा वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो सारखी कोरिलेटिव्ह कंजंक्शन वापरतो, त्यावेळेला जर समजा आपण त्याच्यामध्ये इन्व्हर्जन केलं तर त्याच्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं आणि नॉट ओनली बट ऑल्सो मधला नॉट ओनली नंतर येणारा आणि बट ऑल्सो नंतर येणाऱ्या ज्या पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्या सेम असाव्या लागतात. आणि म्हणून नॉट ओनली डज द चिल्ड्रन हॅव फ्युअर चान्सेस ऑफ सर्वायव्हिंग, नॉट ओनली डज असं होणार नाही, कारण चिल्ड्रन प्लुरल आहे, प्लुरलमध्ये आपण डज वापरत नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. चिल्ड्रन हॅव नॉट ओनली फ्युअर चान्सेस ऑफ सर्वायव्हिंग अँड आर अंडरफेड, दे ऑल्सो. अर्थात अँड आणि नॉट ओनली असं एकत्र असणार नाही, नॉट ओनली आहे तर त्याच्याबरोबर बट ऑल्सो असला पाहिजे, त्यामुळे सेकंड सेंटेन्स रॉंग आहे.
Not only does the child have fewer chances of surviving and are underfed, they also lack educational they also lack educational opportunities. आता या ठिकाणी पण तुमच्या लक्षात येईल की नॉट ओनली डज द चिल्ड्रन हॅव फ्युअर चान्सेस ऑफ सर्वायव्हिंग अँड आर अंडरफेड, दे ऑल्सो लॅक एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज. तर या ठिकाणी सुद्धा अँड आलेला आहे. खरं तर नॉट ओनली डज द चाइल्ड हॅव फ्युअर चान्सेस आणि पुढे दे आलेला आहे. आता नॉट ओनली डज द चाइल्ड हे सिंग्युलर आहे, तर पुढे आपण अर्थात सिंग्युलर प्रोनाउन वापरायला पाहिजे होतं, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. नॉट ओनली डू चिल्ड्रन हॅव, चिल्ड्रन प्लुरल झालं त्यामुळे डू बरोबर आहे. हॅव फ्युअर चान्सेस ऑफ सर्वायव्हिंग अँड आर अंडरफेड, दे अल्सो लॅक, इथे दे वापरलाय त्यामुळे टेन्स सिक्वेन्सनुसार आणि त्याचबरोबर प्रोनाउनच्या सिक्वेन्सनुसार फोर्थ सेंटेन्स हे बरोबर आहे. 14वा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. वन हु इज इन चार्ज ऑफ म्युझियम, अर्थात वन हु इज इन चार्ज ऑफ म्युझियम ऑर एनी ग्राउंड, तर आपण क्युरेटर असं म्हणतो. क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा क्युरेटर म्हटलं जातं. म्युझियममध्ये जो केअरटेकर असेल त्यालाही क्युरेटर म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे तो म्हणजे अ कॉन्सर ऑफ फूड. कॉन्सर ऑफ फूड म्हणजे थोडक्यात अ पर्सन हू नोज, कॉन्सरचा मिनिंग काय होतो, अ पर्सन हू नोज अ लॉट अबाउट सम आर्ट, अबाउट सम गुड फूड, सम म्युझिक. त्यामुळे कॉन्सर ऑफ फूड असं जर म्हटलं तर याचं मिनिंग काय असणार आहे, गॉमे. त्याचा उच्चार करताना गॉमे असा उच्चार करतो, गव्हर्नमेंट वगैरे असं शब्दशा उच्चार केला जात नाही. अ पर्सन हू हॅज चोजन नॉट टू मॅरी, त्यालाच आपण ब्रह्मचारी म्हणतो, सेलिब्रेट. अ पर्सन हू हॅज लॉट ऑफ एक्सपिरियन्स, त्याला वेटरन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय होत आहे, CDBA, याच्यामध्ये पहिलं काय येईल, सी डी. ए साठी तुमच्या लक्षात येईल की ए साठी काय असलं पाहिजे, ए साठी सी आहे, त्याच्यानंतर एक साठी सी आहे, दोन साठी या ठिकाणी बी आहे, एक साठी सी आहे, दोन साठी बी आहे, त्यानंतर तीन साठी डी आहे. त्याच्यामुळे हा 4 नंबरचा ऑप्शन आहे त्याचं उत्तर असणार आहे आणि 4 साठी ए आहे. पुढे मॅच द बिगिनिंग ऑफ इच इडियम ऑन द लेफ्ट विथ इट्स एंडिंग ऑन द राईट. आता इडियम्सवर जे एमपीएससीला प्रश्न विचारले जात आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे विचारले जात आहेत. काही वेळेला कम्प्लीट द एक्सप्रेशन असं येतं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन येतं आहे, काही वेळेला त्याचं मिनिंग विचारलं जात आहे. तर असाही एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते इडियम मॅच करायचे आहेत. आता याच्यामध्ये पहिलं आहे लेफ्ट होल्डिंग द. तर लेफ्ट होल्डिंग द वॉल, ब्लॉक, स्ट्रेट, ब्लँक, बेबी. तर याचं जे मॅच द कॉलम आपण विचार केला तर याचं काय असलं पाहिजे, लेफ्ट होल्डिंग द बेबी. बी लेफ्ट होल्डिंग द बेबी याचा अर्थ होतो बी लेफ्ट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. एखादी जबाबदारी तुमच्यावर इच्छा नसताना सोडून देणं. म्हणजे नाही का, समजा दोन नवरा बायकोवर फिरायला चाललेले आहेत आणि त्यांचं बाळ सांभाळायची तुमच्या जबाबदारी आली तर त्याला आपण काय म्हणतो, लेफ्ट होल्डिंग द बेबी. म्हणजे जी जबाबदारी तुमच्यावर ढकललेली असते, अर्थात यू आर नॉट विलिंग टू डू दिस, तुम्ही ते करण्यासाठी तयार नसता, त्यावेळेला आपण ही इडियम वापरतो, लेफ्ट होल्डिंग द बेबी. त्याच्यानंतर पुढे आहे ब्रिक वॉल. ब्रिक वॉल जर तुम्ही आर्मी भरतीसाठी किंवा समजा पोलीस भरतीसाठी जात असाल तर तुमच्या लक्षात येईल ती जी वॉल आहे ती वॉल क्रॉस करून जाणं हे थोडंसं डिफिकल्ट टास्क असतं आणि त्याच्यामुळे कोणताही अ पॉईंट ऑर लेवल दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू गो पास्ट ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू सॉल्व इज कॉल्ड अ ब्रिक वॉल, त्याला आपण ब्रिक वॉल असं म्हणतो. स्टम्बलिंग ब्लॉक म्हणजे अडथळा. समजा तुमच्या एखाद्या कामामध्ये एखादी गोष्ट अडचण ठरत असेल तर तिला आपण स्टम्बलिंग ब्लॉक असं म्हणतो. डायर स्टेट, दे आर नाऊ इन डायर स्टेट. डायर स्टेट मीन्स इन डिफिकल्ट सिच्युएशन, इन डिफिकल्ट सिच्युएशन. त्याच्यानंतर ड्रॉ अ ब्लँक. ड्रॉ अ ब्लँक, समजा तुम्ही बँकेतून कोरा चेक काढला तर त्याचा काय उपयोग आहे, एखाद्याने तुम्हाला कोणतीही स्वाक्षरी नसलेला काही न लिहिलेला चेक जर तुमच्याकडे आहे तर त्याचा उपयोग नाही आहे. तर ड्रॉ अ ब्लँक याचा अर्थ
टू गेट नो रिझल्ट और रिस्पॉन्स. जर तुम्हाला त्याच्यातून काहीही रिझल्ट मिळत नसेल, रिस्पॉन्स मिळत नसेल, तर आपण ड्रॉ अ ब्लँक असं म्हणतो. म्हणजे एकला ई आहे, त्याच्यानंतर जर पुढे बघितलं आपण 2, 3, 4ला ई ए बी सी डी असं आहे. ई ए बी सी डी असं आहे. ई ए बी सी डी म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. ई ए बी सी डी 2 नंबरचं ऑप्शन उत्तर असेल. 16वा प्रश्न आहे, वुड यू माइंड डॅश द विंडो. वुड यू माइंड डॅश द विंडो. नेहमी लक्षात ठेवायचं, माइंड नंतर नेहमी जेरंड वापरलं जातं. जेरंड वापरलं जातं म्हणजे काय असलं पाहिजे, ओपनिंग असलं पाहिजे. वुड यू माइंड ओपनिंग द विंडो. खिडकी उघडण्यास तुझी काही हरकत आहे का. ही डज नथिंग एक्सेप्ट. वाक्यामध्ये जर नथिंग बट, नन बट, नथिंग एक्सेप्ट असेल तर त्याच्यानंतर नेहमी आपण V1 वापरतो. म्हणजे ही डज नथिंग एक्सेप्ट इट ऑल डे. तो संपूर्ण दिवस खाण्याशिवाय दुसरं काही काम करत नाही. आय कांट मेक डिसिजन. आय केप चेंजिंग माय माइंड. कीप नंतर आपण जेरंड वापरतो, त्यामुळे चेंजिंग वापरावं लागेल. आणि म्हणून याच्यातला योग्य ऑप्शन कोणता असणार आहे, 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतर 17व्या जो क्वेश्चन आहे तुमचा, ह्याच्यामध्ये वी जनरली हॅव ब्रेकफास्ट ॲट 8. ही स्पोक लाऊड इनफ टू बी हर्ड. ही वेंट अवे सायलेंटली. दिस इज अ प्रेटी गुड पिक्चर. याच्यामध्ये जे अंडरलाईन वर्ड्स आहेत इन द अबोव सेंटेन्स आहे, त्यांचा पार्ट्स ऑफ स्पीच विचारला आहे. वी जनरली हॅव ब्रेकफास्ट ॲट 8. आम्ही सामान्यतः 8 वाजता नाश्ता करतो. केव्हा, जनरली. जनरली म्हणजेच रेग्युलरली अशा अर्थाने वापरलेलं आहे. अर्थात हे क्रिया कितीदा घडते हे दर्शवतं, म्हणजेच क्रियेचं सातत्य किंवा फ्रिक्वेन्सी दर्शवत आहे. ही स्पोक लाऊड. हाऊ डीड ही स्पीक. तो कसा बोलला, लाऊड. हे क्रियेचं मॅनर दर्शवत आहे. ही वेंट अवे सायलेंटली. वेअर डीड ही गो सायलेंटली. अवे, दूर गेला. म्हणजेच हे अर्थातच प्लेस दर्शवत आहे. दिस इज अ प्रेटी गुड पिक्चर. पिक्चर हे नाऊन आहे, गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे, आणि ॲडजेक्टिव्हच्या अगोदर असणारा शब्द हा ॲडवर्ब असतो. या वाक्यामध्ये प्रेटी हा जो वर्ड आहे तो व्हेरी अशा अर्थाने वापरला आहे. त्यामुळे दिस इज अ प्रेटी गुड पिक्चर म्हणजे दिस इज अ व्हेरी गुड पिक्चर. त्यामुळे याचं उत्तर ॲडवर्ब्स असणार. ही सगळी जी आहेत हे क्रियापदाबद्दल हे सर्व शब्द माहिती सांगतायत, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, ॲडवर्ब असं म्हणतोय. त्यामुळे हे सर्व शब्द ॲडवर्ब आहेत. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश आर अ टाईप ऑफ वर्ड प्ले इन विच लेटर्स ऑफ अ वर्ड और फ्रेज आर रीअरेंज टू क्रिएट अ न्यू वर्ड और फ्रेज कंटेनिंग द एक्झॅक्ट सेम लेटर. म्हणजेच काय केलं जातं, असा एखादा वर्ड की जर समजा एखादा वर्ड तुम्हाला दिलेला आहे, तर त्या वर्डमधून आपल्याला त्याच वर्डमध्ये असणाऱ्या लेटरची रिअरेंजमेंट करायची आहे आणि त्याच्यापासून वेगळा शब्द बनवायचा आहे. तर त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो असं विचारलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा शब्द जर आपण घेतला, समजा MAT हा शब्द आहे, मेट MATE अर्थात क्लासमेट मध्ये मेट हा शब्द आहे. याच्यात 4 लेटर आहेत MATE. समजा मी याच्यातलेच 4 लेटर घेऊन जर नवीन शब्द केला टीम, तर टीम हा नवीन शब्द झाला. किंवा समजा मेट हा याच्यापासून नवीन शब्द तयार झाला. म्हणजे मेट या वर्डमधलेच 4 लेटर वापरून मी जे वेगवेगळे शब्द तयार करतो ह्या शब्दांना काय म्हटलं जातं, तर या शब्दांना आपण ॲनाग्राम्स असं म्हणतो. काय म्हणतो, ॲनाग्राम्स. त्यामुळे हे ॲनाग्राम्स असं आहे. पहिला ऑप्शन आहे ॲक्रोनिम्स. ॲक्रोनिम्स म्हणजे थोडक्यात ॲब्रिवेशन्स. ॲक्रोनिम्स म्हणजे ॲब्रिवेशन्स. त्याच्यानंतर ॲक्रॉस्टिक्स आहे. ॲक्रॉस्टिक म्हणजे ॲक्रॉस्टिक एखादी पोयम असेल किंवा वर्ड पझल असेल किंवा इतर प्रकारचं काही रचना असतील की ज्याच्यामध्ये काय करतो, इन विच सर्टन लेटर्स इन इच लाईन फॉर्म अ अदर वर्ड ऑर वर्ड. समजा फ्रेंड हा शब्द आहे, FRIEND. फ्रेंड हा शब्द आहे आणि याच्या आपण प्रत्येक शब्दापासून प्रत्येक लेटरपासून जर वेगवेगळे अक्षर तयार केली, F फॉर फेथफुल, R फॉर रिलायबल, समजा I फॉर इंटेलिजंट, E फॉर
इमोशनल, N for naughty, D for diligent, असे जर वर्ड तयार केले तर हे झालं ॲक्रॉस्टिक. म्हणजे काय लक्षात ठेवा, एखाद्या शब्दापासून, एखाद्या वाक्याच्या पहिल्या अक्षरापासून जर नवीन शब्द किंवा नवीन वाक्य तयार होत असेल तर त्या अरेंजमेंटला आपण ॲक्रॉस्टिक्स असं म्हणतो. आणि ॲक्रोबॅट माहिती आहे तुम्हाला, ॲक्रोबॅट म्हणजे डोंबारी. ॲक्रोबॅट मीन्स डोंबारी, ॲक्रो मीन्स हाय, बॅट मीन्स वॉक. ॲक्रोबॅटचा अर्थ डोंबारी, म्हणजे थोडक्यात त्याला आपण फुनॅम्ब्युलिस्ट हा सुद्धा शब्द आहे. वन हू वॉक्स ऑन रोप त्याला आपण ॲक्रोबॅट असं म्हणतो. तर याच्यामध्ये याचं उत्तर काय असणार आहे, ॲनाग्राम. ॲनाग्राम याचा अर्थ अ टाईप ऑफ वर्ड प्ले इन विच लेटर्स ऑफ अ वर्ड ऑर फ्रेज आर रिअरेंज टू क्रिएट अ न्यू वर्ड ऑर फ्रेज कंटेनिंग द सेम एक्झॅक्ट द सेम लेटर्स. सगळी 30 लेटर वापरायचे आहेत आणि नवीन वर्ड तयार करायचे आहे. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, पिक आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. ही इज नायदर इन फेवर ऑफ आर्म रेस ऑर इन फेवर ऑफ सिंपल न्यूक्लिअर डिसआर्मामेंट. जर या वाक्यामध्ये अर्थातच नॉर असतात तर हे वाक्य करेक्ट होतं, पण याच्यामध्ये ऑर वापरलं. नायदर असेल तर पुढे नॉर असला पाहिजे. एव्हरीबडी बट रमेश. ज्यावेळेला दोन वाक्य आपण बटने जोडतो त्यावेळेला क्रियापद हे पहिल्या कर्त्याप्रमाणे वापरलं जातं, त्यामुळे ते आरच्या ऐवजी इज असायला पाहिजे होता. एव्हरीबडी बट रमेश इज ट्राईंग आउट फॉर द टीम. एव्हरीबडी बट रमेश, एव्हरीबडी नंतर आपण इज वापरतो. ही इज नायदर सेन नॉर ब्रिलियंट, अर्थात हे सेंटेन्स बरोबर होतं. सीवाला जे सेंटेन्स आहे ते बरोबर होतं. ही वॉर्न मी नॉट टू बी लेट नॉर फॉरगेट. जर वाक्यात नॉट आहे तर नॉट बरोबर नॉर वापरला जात नाही, नायदर बरोबर नॉर असला पाहिजे. म्हणजे तसं पाहिलं तर याच्यामधलं फक्त सी करेक्ट होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण रद्द केला होता. खरं तर इथे नायदर नॉर असतं तर ओनली ए अँड सी बरोबर होतं. फक्त लक्षात काय ठेवाल की याच्यातलं आत्ता सध्या फक्त सी हे सेंटेन्स करेक्ट आहे. 20 नंबरच्या क्वेश्चनमध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मॅनकाइंड लव्ज नेचर, अ मॅनकाइंड लव्ज नेचर, अ मॅनकाइंड लव्ज अ नेचर आणि मॅनकाइंड लव्ज नेचर. तर याच्यामध्ये मॅनकाइंड असं म्हणतो मनुष्यजात. तर मॅनकाइंड हा जो शब्द आहे तो जनरल सेन्समध्ये वापरला जात असेल तर त्याच्या अगोदर कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. आणि नेचर अर्थातच निसर्ग असं म्हणतो त्यावेळेला आपण ते अनकाउंटेबल नाउन म्हणून वापरतो, त्यामुळे त्याच्या अगोदरही आर्टिकल वापरलं जात नाही. त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे, मॅनकाइंड लव्ज नेचर. टू प्ले अ सेकंड फिडल, गिव्ह द मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम. टू प्ले अ सेकंड फिडल. To play a second fiddle means to take a subordinate role. To take a subordinate role. Next question आहे, pick out an adverb of time to fill in the blank in the following sentence. I have heard this. मी हे अगोदरच ऐकलेलं होतं. अगोदरच ऐकलेलं होतं याच्या अर्थाने बिफोर वापरावं लागेल. आय हॅव हर्ड दिस बिफोर, कारण तुम्हाला ॲडवर्ब ऑफ टाईम वापरायचं आहे. जर ट्वाईस म्हटलं, हिअर म्हटलं तर ते ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. क्लिअरली म्हटलं तर ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे. ट्वाईस म्हटलं तर ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ॲडवर्ब ऑफ टाईम म्हणून तुम्हाला बिफोर वापरावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. फॉरगिव्ह अस ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज. आम्हाला मदत करा, माफ करा जसं आपण आपल्या शत्रूला माफ करतो. हाऊ शुड यू फॉरगिव्ह अस ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज. म्हणजे इथे मॅनर दर्शवलं, त्यामुळे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, जसे तसे अशा अर्थाने वापरला. म्हणजेच कसं फॉरगिव्ह केलं पाहिजे तर ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज, त्यामुळे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. चूज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. नन बट अ फूल वुड से दिस. जर वाक्यामध्ये नन बट असेल, नो वन एक्सेप्ट असेल, नो वन एक्सेप्ट एल्स असेल, नो वन बट नथिंग बट असेल, तर अशा वेळेला ते सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह करताना त्याच्याऐवजी आपण ओनली वापरतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ओनली अ फूल वुड से दिस. दुसरं तिसरं कोण नाही, मूर्खच असं म्हणू शकतो, म्हणजे फक्त मूर्ख असं बोलू शकतो. तर याच्यामध्ये ओनली अ फूल वुड से दिस असं त्याचं उत्तर होईल. पुढे, द लॉंगर यू वेट, द लॉंगर यू वेट. आणि पुढे तुम्हाला याच्यातल्या त्याचे वाक्य तोडलेली आहेत ती एकत्र करायची आहेत.
इज विड्रॉ युअर नॉमिनेशन असं होणार नाही. आय शॅल गिव्ह यू मोर होणार नाही. द लॉंगर यू मेट द बेटर युअर चान्सेस विल बी. आपण म्हणतो ना, शुद्ध धीरापोटी असं ती फळे रसाळ घुमटी. जेवढी प्रतीक्षा कराल तेवढे तुम्हाला जास्त चांगली संधी मिळेल. द मोर यू इन्व्हेस्टिंग, जेवढं तुम्ही संशोधन कराल द मोर अपालिंग फॅक्ट्स विल सरफेस, तेवढ्याच आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला समजतील. इथे लक्षात ठेवा की ज्यावेळेला आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं ॲडजेक्टिव्ह हे ॲडवर्ब म्हणून वापरतो त्यावेळेला ते दोन्ही वाक्याच्या सुरुवातीला वापरलं जातं. वन्स यू फिनिश दिस जॉब, तू एकदा हे तुझं काम पूर्ण केलं की आय शॅल गिव्ह यू मोर, मी तुला अधिक काम देईल. त्याच्यामुळे हे बी असलं पाहिजे. द लिस्ट यू कुड डू, तू कमीत कमी काय करू शकतो, इज विथड्रॉ युअर नॉमिनेशन, तू तुझं नॉमिनेशन काढू शकतो. म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, CDBA असं त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. हाऊ लॉंग हॅज शी बीन वेटिंग फॉर द बस, आय एम नॉट शुअर. या स्वरूपाची क्वेश्चन आता विचारायला जास्त सुरुवात झालेली आहे. तर इथे सूचना आहे मेक इट कॉम्प्लेक्स. हे वाक्य तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये बदलायचं आहे. आय एम नॉट शुअर, मला खात्री नाही. आणि मग परत जर कॉम्प्लेक्समध्ये करायचं असेल तर पुढचा क्वेश्चन हा WH क्वेश्चन आहे. WH क्वेश्चन ज्यावेळेला आपण दुसऱ्या वाक्याशी जोडतो त्यावेळेला कनेक्टर म्हणून तो WH वर्डच वापरला जातो. पण पुढे काय होतं, या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्ब यांची अदलाबदल होते. पहिल्या वाक्यामध्ये तसं झालेलं नाही आहे, त्यामुळे ते चूक आहे. आय एम नॉट शुअर च्या वाक्यामध्ये कधीही 2 वाक्य जोडताना दॅट वापरला जाणार नाही. त्याच्यानंतर इथे वर्तमान काळ आहे त्यामुळे याचा पुढचा काळही बदलला जाणार नाही. त्यामुळे याचा 2 नंबरचा ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. आय एम नॉट शुअर 2 वाक्य जोडताना तुम्ही हाऊ लॉंग वापरलं. हॅज शीचं रूपांतर शी हॅज बीन वेटिंग फॉर द बसमध्ये झालं. त्यामुळे 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं 2 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असणार आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द क्वेश्चन बिलो दॅट डज नॉट रिक्वायर येस नो आन्सर. आता कोणत्या प्रश्नाला उत्तराची अपेक्षा असत नाही. द क्वेश्चन्स दॅट आर यूज टू एक्सप्रेस युअर इमोशन्स, एक्सप्रेस युअर फिलिंग्स आर कॉल्ड रिटॉरिकल क्वेश्चन्स. त्या प्रश्नाला रिटॉरिकल क्वेश्चन म्हणतो की ज्यांना उत्तराची अपेक्षा नसते, ते केवळ आपल्या भावना प्रकटीकरणासाठी विचारले जातात. त्यांना आपण येस नोशी उत्तर देत नाही. म्हणजे आर यू गोईंग होम टू नाईट, आज तू घरी जात आहेस का, तर आपण येस किंवा नो सांगू शकतो. शाल आय एव्हर फॉरगेट युअर काइंडनेस, मी तुझा दयाळूपणा कधी विसरेल का. असं ज्यावेळेला ती व्यक्ती म्हणते त्यावेळेला तिला यस किंवा नोच्या उत्तराची अपेक्षा नाही. शाल आय एव्हर फॉरगेट युअर काइंडनेस याचा त्याला काय एक्सप्रेस करायचं आहे, आय शॅल नेव्हर फॉरगेट युअर काइंडनेस, मी तुझा दयाळूपणा कधीही विसरणार नाही. याला आपण यस किंवा नो असं उत्तर देऊ शकत नाही. कुड यू शो मी द वे टू युअर जिम्नॅशियम, तर या ठिकाणी यस किंवा नो असं सांगू शकतो. इज देअर रूम फॉर 1 मोर पर्सन इन युअर ऑफिस, येस किंवा नो असं उत्तर देऊ शकतो. पण शाल आय एव्हर फॉरगेट युअर काइंडनेस असा जर क्वेश्चन असेल त्याला आपण रिटॉरिकल क्वेश्चन असं म्हणतो. रिटॉरिकल क्वेश्चन्स आर आस्क्ड टू एक्सप्रेस युअर इमोशन्स फिलिंग्स, नॉट फॉर द सेक ऑफ आन्सर. ते उत्तरासाठी विचारले जात नाहीत, त्यामुळे त्या प्रश्नाला रिटॉरिकल क्वेश्चन असं म्हटलं जातं. ह्याच्यातल्या 2nd नंबर क्वेश्चनला उत्तराची अपेक्षा असणार नाही. यू वूड बेटर टेक युअर फायनल टेस्ट सूनर रॅदर दॅन लॅटर, तू तुझी फायनल टेस्ट आहे ती लगेचच देऊ शकतो. आणि याच्यासाठी आपण सूनर रॅदर दॅन लॅटर हा शब्द, ही फ्रेज वापरतो. सूनर रॅदर दॅन लॅटर, लॅटरचं स्पेलिंग LATR असलं पाहिजे. त्याच्यानंतर डू यू नो, तुला माहिती आहे का ती कोठून आली आहे. तर या ठिकाणी पुढचं इथे लक्षात ठेवा, जो वेअर आहे तो अर्थातच 2 वाक्य जोडण्यासाठी वापरला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर लगेच सब्जेक्ट असला पाहिजे, वर्ब असला पाहिजे. वेअर शी कम्स फ्रॉम आणि क्वेश्चन येईल. त्यामुळे करेक्ट सेंटेन्स कोणतं असणार आहे, 1 नंबरचं ऑप्शन. डू यू नो वेअर शी कम्स फ्रॉम. त्याच्यानंतर पुढे आहे ॲम्पल. मॅच द कॉलम्स आहेत. एक कॉलम एमध्ये शब्द दिले तर परत त्याचे तुम्हाला सिनोनिम्स दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला मॅच द कॉलम करायचे आहेत. ॲम्पल, ॲम्पल म्हणजे विपुल, याचं सिनोनिम कोणतं आहे, ॲबंडंट. नेक्स्ट वर्ड आहे डोसाईल. डोसाईल मीन्स क्वाईट इझी टू कंट्रोल, म्हणजे एखाद्याला नियंत्रण करणं ज्यावेळेला आपल्याला खूप सोपं जातं. म्हणजे थोडक्यात आपला आज्ञाधारक एखादा व्यक्ती असेल, सबमिसिव्ह असेल, तर याचं मिनिंग कोणतं आहे, सबमिसिव्ह. स्प्लेंडिड म्हणजे भव्य, मॅग्निफिसंट.
पॅलिड म्हणजे निस्तेज, पेल. त्याच्यामुळे काय ऑप्शन असणार आहेत? सी, ए, बी, डी. सी, ए, बी, डी. सी, ए, बी, डी म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर ॲनिमल्स आणि ड्वेलिंग प्लेसच्या कॉलम्स तुम्हाला मॅच करायचे 31 नंबरच्या क्वेश्चनमध्ये. आता पिग्स कुठे राहतात? तर स्टायमध्ये. स्क्विरल कुठे राहतात? ट्रेमध्ये. शिप म्हटलं की अर्थातच काय तर त्याच्यामध्ये, तर शिप जे आहेत हे पेनमध्ये राहतात आणि लायन डेनमध्ये राहतात. त्याच्यामुळे काय असणार आहे? सी, डी, ए, बी. सी, डी, ए, बी 2 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. ही कट द गॉर्डियन नॉट बाय प्रॅक्टिसिंग व्हॉट ही प्रीच. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. त्याने गॉर्डियन नॉट सोडली. तर गॉर्डियन नॉट याचा अर्थ की एनी डिफिकल्ट टास्क. ही कट द गॉर्डियन नॉट असं म्हणतोय, त्यामुळे लेफ्ट द डिफिकल्टी रिमेन ॲज इट वॉज असं होणार नाही, तर रिमूव्ह द डिफिकल्टी होईल. ॲड टू डिफिकल्टी, लेस द डिफिकल्टी असं नव्हता. त्याने ती गॉर्डियन नॉट सोडली. त्याला पण गॉर्डियन नॉट ही जी इडियम आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला अलेक्झांडर द ग्रेट संपूर्ण जग जिंकायला चाललेला होता, त्यावेळेला त्याच्यासमोर ही अट होती की त्याने ती गॉर्डियन नॉट सोडावी. ती गॉर्डियन नॉट अशी होती की कुणालाही सोडता येत नव्हती. अलेक्झांडर द ग्रेट अर्थात तलवारीने त्याचे 2 तुकडे करतो आणि जग जिंकायला निघून जातो. त्यापासून ही इडियम कट द गॉर्डियन नॉट याचा अर्थ रिमूव्ह द डिफिकल्टी अशा अर्थाने वापरली जाते. कंप्लीट द गिवन सेंटेन्स. मर्सिनरी मीन्स वन हू. मर्सिनरी याचा अर्थ साहजिकच जी व्यक्ती पैशासाठी धावत असते, पैशाच्या मागे धावत असते, अशा व्यक्तीला पण मर्सिनरी असं म्हणत असतो. आणि म्हणून जर ऑप्शन बघितले थोडेसे जवळपासचे ऑप्शन आहे. मर्सिनरी मीन्स वन हू ओव्हर स्पेंड्स मनी, स्पेंड्स व्हेरी लिटल मनी, इज ऑलवेज आफ्टर मनी, इज नॉट इंटरेस्टेड इन मनी. तर ओव्हर स्पेंड्स मनी म्हणजेच पैशाच्या मागे धावणारी व्यक्ती असेल असं नाही, तिला उधळ्या म्हणतो, एक्स्ट्रा वॅगंट म्हणतो. स्पेंड्स व्हेरी लिटल म्हणलं की अर्थातच तो कंजूस आला, माईजर आला. इज ऑलवेज आफ्टर मनी म्हणजे जो नेहमी पैशाच्या मागे धावतो. मर्सिनरी मीन्स द पर्सन हू इज इंटरेस्टेड ओनली इन मनी मेकिंग. ज्याला फक्त पैसे कमवायचे आहेत, पैशासाठी तो आपापलेला आहे, अशा व्यक्तीला आपण मर्सिनरी असं म्हणतो. इज नॉट इंटरेस्टेड इन मनी हे त्याचं उत्तर असणार नाही. त्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 34 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये अ गुड मॅप वुड बी अ हेल्प. अर्थात हेल्प हे अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि अबस्ट्रॅक्ट नाऊन असल्यामुळे आपण आर्टिकल वापरत नाही, त्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरत नाही. त्यामुळे त्याचं ए नंबरचं ऑप्शन जे आहे ते चुकीचं होतं. त्याच्यानंतर ही हॅड अ गुड नॉलेज ऑफ होमवर्क. अर्थात अ गुड नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. नॉनसेन्स बरोबर आपण अ वापरत नाही, लक्षात ठेवा. काही जी अबस्ट्रॅक्ट नाऊन आहेत, फॉट फन असं आपण म्हणतो, फॉट लक असं म्हणतो, फॉट नॉनसेन्स असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ही अबस्ट्रॅक्ट नाऊन असल्यामुळे यांच्या अगोदर आर्टिकल वापरली जात नाहीत, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. आय डू अ होमवर्क हे बरोबर आहे, त्यामुळे बी आणि डी बरोबर असायला पाहिजे. अर्थात इथे ओनली ए, बी आणि डी झालं होतं, ओनली बी अँड डी बरोबर असलं पाहिजे. ही गेट्स अ लेस सॅलरी. अर्थात लेस सॅलरी असं नाही म्हणत, ही गेट्स अ लिटल सॅलरी, कारण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली जाणार नाही. ही गेट्स अ लिटल सॅलरी, त्याला थोडंसं कमी वेतन मिळतं, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. ही हॅड अ लिव्ह ऑफ 4 days. अर्थात 4 days लिव्ह असं म्हटलं तर चुकीचं आहे. ही हॅड अ लिव्ह ऑफ 4 days किंवा ही हॅड अ लिव्ह फॉर 4 days असं म्हटलं तर बरोबर आहे. आय लेफ्ट प्लेइंग. अर्थात आय लेफ्ट प्लेइंग मी खेळणं सोडून दिलं असं म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हटलं पाहिजे? आय स्टॉप प्लेइंग मी खेळणं थांबवलं. जर वाक्यामध्ये सिन्स असेल तर त्या वाक्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो, त्यामुळे आय हॅव बीन हिअर असं असायला पाहिजे होतं. त्यामुळे ही दोन्ही सेंटेन्स चुकीचे आहेत. तर याचं उत्तर ओनली बी असं असायला पाहिजे होतं. उत्तर काय असायला पाहिजे होतं? ओनली बी. 36 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो थोडासा वेगळा आहे. रिअरेंज द फॉलोइंग 1 to 6 पार्ट्स फ्रॉम अ मिनिंगफुल सेंटेन्स.
त्यातला फर्स्ट आणि 6 पार्ट दिलेला आहे. वेन यू आर डिबेटिंग वेदर टू, जेव्हा तुम्ही वाद घालत असता. आता टू आहे म्हटल्यावर टू नंतर V1 आलं पाहिजे. मग V1 असणारा याच्यामध्ये तुम्हाला एक टेक युअर इव्हिनिंग वॉक ऑर स्किप इट. वेदर आहे तर वेदर नंतर ऑर असतो आणि टू नंतर V1 असतो. हे जर रूल तुम्हाला माहिती असतील तर पटकन तुमच्या लक्षात येईल की क्यू फर्स्ट ऑप्शन असला पाहिजे. वेदर टू टेक युअर इव्हिनिंग वॉक ऑर स्किप इट. वेन यू आर डिबेटिंग, जेव्हा तुम्ही वाद घालत होता की इव्हिनिंग वॉकला जायचं की नाही. बरोबर, हे क्यू आलं. आता त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे, त्याच्यानंतर आता इथे नॉट ओनली कीप्स युअर वेट इन चेक बट ऑल्सो हेल्प्स यू स्टे, हे दोन एकत्र असले पाहिजेत. नॉट ओनली नंतर बट ऑल्सो असला पाहिजे, म्हणजेच आर नंतर पी असला पाहिजे. आर नंतर पी असला पाहिजे. जर तुम्ही क्यूचे दोन ऑप्शन बघितले तर आर नंतर पी असणारा 2 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे हे सेंटेन्स कसं असलं पाहिजे, वेन यू आर डिबेटिंग वेदर टू टेक युअर इव्हिनिंग वॉक ऑर स्किप इट, रिमेंबर दॅट, सॉरी या ठिकाणी टेक युअर स्किप ऑर, म्हणजे याच्यामध्ये पहिलं तुमचं क्यू आलं. क्यू नंतर तुम्हाला परत काय घ्यावं लागेल, यस घ्यावं लागेल, कारण पुढे नॉट ओनली बट ऑल्सो एकत्र आली पाहिजे. त्यामुळे करेक्ट सेंटेन्स कसं होणार आहे, वेन यू आर डिबेटिंग वेदर टू टेक युअर इव्हिनिंग वॉक, क्यू पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर रिमेंबर दॅट टेक युअर इव्हिनिंग वॉक ऑर स्किप इट, इथे सेंटेन्स संपलाय. रिमेंबर दॅट टेकिंग अ लॉंग वॉक, इथे नवीन सेंटेन्स सुरू झालं म्हणजे एस. नॉट ओनली कीप्स युअर वेट इन चेक बट ऑल्सो हेल्प्स यू स्टे, म्हणजेच आर पी झालं. आणि मग परत काम अँड रिलॅक्स्ड, हेल्प बट ऑल्सो हेल्प्स यू स्टे काम अँड रिलॅक्स्ड असं होतं आहे. त्याच्यामुळे QSRP हा याचा करेक्ट ऑप्शन असला पाहिजे. पुढे बघा, आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. पहिला आहे मिसशेप, अर्थात शेप म्हणजे विकृती असेल, एखाद्याचा आकार बदललेला असेल तर त्याला मिस हे त्याचं प्रेफिक्स आहे आणि शिप हा मूळ वर्ड आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा मिस शेप असं आपण म्हणतोय त्यावेळेला याच्यामध्ये मिस शेपमध्ये पहिल्या ऑप्शनमधला मिसशेप चुकीचा आहे. पहिल्या ऑप्शनमधला जो मिसशेप आहे तो शब्द चुकीचा आहे. त्याच्यानंतर पुढे एम्ब्रासमेंट हा वर्ड दिलेला आहे. आता एम्ब्रासमेंट हा वर्ड तुम्ही ज्यावेळेला काळजीपूर्वक वाचायला लागतात त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये एम्ब्रासचं जे स्पेलिंग आहे त्या एम्ब्रासच्या स्पेलिंगमध्ये काय असलं पाहिजे, तुम्हाला एक्झामला जे दोन नेहमी वर्ड विचारले जातात ज्या शब्दामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लेटर डबल आलेले आहेत, आता एम्ब्रास हा जो मूळ वर्ड आहे याचा अस्वस्थ होणे, याचं स्पेलिंग कसं आहे, EMBARRASS आहे. म्हणजे आर दोनदा येतो, एस दोनदा येतो, मग EMBARRASS. आता जर तुम्ही पहिला ऑप्शन बघितलात तर EMBARRA सिंगल एस आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. EMBARRASSMENT हा बरोबर आहे. EMBARRA सिंगल एस आहे, हा चुकीचा आहे. EMBARRASSMENT हा बरोबर आहे. त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे स्टबॉर्ननेस. तर स्टबॉर्ननेसमध्ये काय होतं की त्याचं जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा डबल बी येतो आणि त्याच्यामुळे मग एक्झॅक्ट करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे, 4 नंबरचा. तीनही शब्द बरोबर आहेत, त्यामुळे 37ला 4 नंबर ऑप्शन असेल. 38 नंबरचा क्वेश्चन आहे, choose the word which can be substituted for the given phrase giving under favors to one's own kith and kin. वन्स असं आहे, वन्स ओन किथ अँड किन. किथ अँड किन मीन्स रिलेटिव्स, स्वतःच्या नातेवाईकांना एखादा फायदा पोचवणं, म्हणजे थोडक्यात आपले जवळचे नातेवाईक असतील तर त्यांचा फायदा करून देणं. अर्थात राजकारणामध्ये या पद्धती आपल्याला दिसतात, घराणेशाही आपण असं त्याला म्हणू शकतो. तर ह्या घराणेशाहीला इंग्रजीमध्ये एक्झॅक्ट वर्ड आहे नेपोटिझम. फेवरिटिझम म्हणजे आवडत्या व्यक्तींना स्थान देणं, पण नातेवाईकांना ज्यावेळेला तुम्ही फेवर करता त्याला नेपोटिझम म्हटलं जातं. त्यामुळे उत्तर नेपोटिझम असं असणार आहे. दिस इज अ डॅश ट्रान्सलेशन ऑफ द स्पीच, अर्थात शब्दशः भाषांतर केलं असेल तर आपण लिटरल ट्रान्सलेशन हा शब्द वापरतो, त्यामुळे लिटरल ट्रान्सलेशन असं म्हटलं पाहिजे.
शी स्माइल्ड डॅश माय वर्ड्स, ती माझ्या शब्दांवर हसली. तर शी स्माइल्ड ॲट, लाफ ॲट अशा अर्थाने वापरतो. आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस अँड आय एम कन्व्हिन्स ऑफ. त्यामुळे ॲट, ऑन, ऑफ हे इथे अर्थात ह्या फ्रेज आहेत. टू स्माइल ॲट, टू कॉंग्रॅच्युलेट ऑन, कन्व्हिन्स ऑफ. तर त्यामुळे ॲट, ऑन आणि ऑफ असलं पाहिजे. 41 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विथ द एक्झिस्टिंग मॅनेजमेंट द फ्युचर ऑफ द कंपनी इज इन डोल्ड्रम असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं तुम्हाला चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. इन डोल्ड्रमचं मिनिंग तुम्हाला अर्थातच शोधायचं आहे. तर याच्यामध्ये इन डोल्ड्रम असं ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला एकतर हे कोणत्या कंटेक्स्टमध्ये वापरलं आहे ते विचारात घ्यावं लागेल. व्हाईल द एक्झिस्टिंग मॅनेजमेंट, आत्ताच्या मॅनेजमेंटबरोबर द फ्युचर ऑफ द कंपनी इज इन डोल्ड्रम, म्हणजेच त्या कंपनीचं भवितव्य अंधारात आहे असं म्हणायचं आहे. अर्थात इन डोल्ड्रम म्हणजेच थोडक्यात इन अ स्पेल ऑफ इनॅक्टिव्हनेस असं आपण म्हणू शकतो, किंवा अ स्टेट ऑर पिरियड ऑफ इनॅक्टिव्हिटी, स्टॅग्नेशन. त्याला आपण ज्यावेळेला स्टॅग्नेशन पिरियड असेल किंवा इनॅक्टिव्हिटी पिरियड असेल तर त्याला डोल्ड्रम हा शब्द वापरतो. म्हणजे समजा आउट ऑफ इकॉनॉमिक डोल्ड्रम असं आपण म्हणतो, तर त्याचा अर्थ की इनॅक्टिव्ह मूड जर असेल तर त्याला आपण इन डोल्ड्रम वापरतो. त्यामुळे ऑप्शनमधलं विथ द एक्झिस्टिंग मॅनेजमेंट द फ्युचर ऑफ कंपनी इज इन डोल्ड्रम म्हणजेच इज अनसर्टन असं आपण म्हणू शकतो की ते जे फ्युचर आहे हे कुठे ना कुठेतरी अनिश्चित आहे. त्यामुळे अनसर्टन वापरलं जाईल. पुढे आहे आय हॅव नो ऑब्जेक्शन टू हिअरिंग युअर स्टोरी अगेन. तर या ठिकाणी आय हॅव नो ऑब्जेक्शन टू हिअरिंग, या ठिकाणी तुझी गोष्ट पुन्हा ऐकण्यास आमचं ऑब्जेक्शन नाही. ऐकणे हा जो शब्द आहे तो जेरंड म्हणून वापरलेला आहे, नाऊन म्हणून वापरलेला आहे. त्याच्यानंतरच्या भागामध्ये त्यांनी तुम्हाला कलेक्टिव्ह नाऊन दिलेले आहे. अ क्युअर ऑफ ॲरोज, अर्थात हे बरोबर आहे. अ हर्ड ऑफ गीज असत नाही, अर्थात गॅगल ऑफ गीज असं म्हटलं जातं. अ गॅगल ऑफ गीज, त्यामुळे हा इनकरेक्ट आहे. पॉड ऑफ डॉल्फिन बरोबर आहे. अ लिटर ऑफ कप्स बरोबर आहे. पण याच्यातलं चुकीचं काय आहे? अ गॅगल ऑफ गीज चुकीचं आहे. त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये त्या प्राण्यांचे आवाज दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या आपल्याला बरोबर आहेत का ते पाहायचे. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग. ॲप्स गिबर म्हटलेलं आहे, अर्थात ते बरोबर आहे. ॲसेस ब्रे बरोबर आहे. अर्थात काउज म्हणजे थोडक्यात गाईचं जे छोटंसं वासरू असतो त्याला आपण त्याचं प्लुरल काउज असं होतं, कापचं प्लुरल काउज असं होतं. आणि त्याच्या ओरडण्याला मात्र आपण ब्लिट असं म्हणत असतो. त्याच्या ओरडण्यासाठी कोणता वर्ड वापरला जातो? ब्लिट. बेलो हा वर्ड वापरला जात नाही. लॅम्प्स असतील, काउज असेल तर त्यांच्या ओरडण्याला ब्लिट हा वर्ड वापरतो. त्यामुळे ही इनकरेक्ट पेअर आहे. हॉर्सेस नी बरोबर आहे. 45 नंबरचा जो क्वेश्चन आहे, चूज द फॉलोविंग इन टू पॅसिव्ह व्हॉइस. आय नो हिम. आय नो हिम मध्ये अर्थातच ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना सुरुवात ही होणार आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे हेल्पिंग वर्ब इज नोन आणि त्याच्यानंतर टू वापरलं जाईल. ही इज नोन टू मी हे त्याचं ॲन्सर असणार आहे. त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन हे ॲन्सर असेल. आता उतार्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत. खरं तर अनवधानाने तुम्हाला अगोदरच्या एक्झाममध्येच झालेला आय थिंक हा उतारा त्याची तुम्हाला अगोदरच्या क्वेश्चन पेपरमध्ये झालेला असावा. तर त्याच्यावरचे क्वेश्चन होते, तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न होता, व्हॉट डू यू मीन बाय जम्पिंग जीन्स. यामध्ये ट्रान्सपोझॉन्स विच आर सिक्वेन्स ऑफ DNA, ट्रान्सपोझॉन्स दॅट आर अरेंज देमसेल्स विदिन DNA विच मूव टू न्यू पोझिशन असे ऑप्शन होते. तर याच्यातलं जे उत्तर आहे हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर 47 नंबरचा जो क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. द फर्स्ट ट्रान्सपोझन्स वेअर डिस्कवर्ड बाय पीटर लॅबॉन. हेही चुकीचं आहे. दे वेअर फर्स्ट डिस्कवर इन झी मेज प्लास्मिड्स अँड बॅक्टेरिओफेज. ह्याच्यामध्ये अर्थात हेही सेंटेन्स चुकीचं आहे. त्यामुळे नायदर ए नॉर बी असं आन्सर असेल. 48 मध्ये बायोटेक्नॉलॉजी स्टँड्स फॉर इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम्स.
असं आहे. 49 नंबरच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं चूक झालेली होती, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण रद्द केलेला होता. आणि 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द टू स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट, तर याच्यामधलं प्लास्मिड्स आर व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया हे इनकरेक्ट आहे आणि त्यामुळे ओनली ए इनकरेक्ट. 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे ते त्याचं 1 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये असलेले सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.